गाईज, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बरेच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते कारण फॅमिली इमर्जन्सी होती. माझ्या सासूबाईंना ॲडमिट केलं होतं कारण त्यांचं हाताचं सर्जरी होती. त्यामुळं आता ते सर्जरी झालेलं आहे आणि या गडबडीत मी व्हिडिओ बनवू शकले नाही. पण आता ते बऱ्यापैकी रिकवर झालेले आहेत आणि 1-2 दिवसात स्टिचेस पण निघणार आहेत. सो आता सगळं ओके आहे आणि आता इथून पण माझ्या रेग्युलरली व्हिडिओज येत राहतील. सो आजचा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी बनवते वेडनेसडे स्पेशल चिकन ग्रेव्ही आणि तांबडा रस्सा. सो तुम्ही बघा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा, स्पेशली चिकन ग्रेव्ही. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथं मी चिकन धुवून घेतलेलं आहे आणि आता मी चिकन ग्रेव्ही बनवते आहे. त्यासाठी थोडंसं आधी तेल थोडंसं कढई तापू दे, मग आपण त्यात तेल घालून घेऊ. इथं मी तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढं तुम्ही घालू शकता. नॉनव्हेजच्या स्वयंपाकाला थोडं तेल जास्त लागतं, मी तर थोडं तेल जास्त घेते. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेते. आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवून ठेवते कारण ते बाहेरचं रेडीमेड एवढं म्हणजे फ्लेवर पण येत नाही. त्यामध्ये मी घरी बनवलेलं छान फ्लेवर येतं, टेस्ट पण छान येतं त्याचं. हे माझं ओन रेसिपी आहे, म्हणजे मला असं आवडतं. म्हणजे मी स्वतःसाठी मी असं थोडंसं ग्रेव्हीसारखं बनवते. आराध्याला जास्त करून रस्सा आवडतं आणि मला ग्रेव्ही आवडतं. सो इथं थोडं आलं लसूण पेस्टचं थोडं स्मेल, थोडंसं कच्चं स्मेल गेलं की त्यामध्ये आपण कांदा टाकूया. छान थोडं कांदा ब्राउनिश कलर होईपर्यंत थोडंसं त्याला फ्राय करून घ्यायचं. एक 2 मिनटं आपण त्याला कवर करून त्याला थोडंसं शिजू दे. थोडं ब्राउनिश कलर झालं की त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया. इथं कांदा ब्राऊन झालेले आहे, त्यामध्ये थोडंसं मी टोमॅटो यूज करते. तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त पण घालू शकता. मी अर्धच टोमॅटो वापरले. हे थोडंसं शिजू दे. तवर मी इथं चिकन तांबडा रस्स्यासाठी मी आधी कुकरमध्ये
थोडंसं तेल घालून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि चिकन हे सगळं घालून आणि थोडंसं तुम्हाला म्हणजे रस्सा जेवढं लागेल तेवढं, म्हणजे 2 ग्लास किंवा 3 ग्लास थोडंसं पाणी घालून घेऊन त्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. आणि मी इथं हे तांबडा रस्सा हे रेडीमेड मसाला आणलेले, जे आराध्याला खूप आवडतं. एका भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. जेव्हा हे तेल गरम होते तेव्हा मी ते मसाला मिक्स करून घेते. हे कांदा काय तांबडा रस्सा मसाला. ह्याच्यामध्ये एक अर्धापेक्षा थोडंसं कमी पाणी घालून ते मिक्स करून घेऊया. असं छान मिक्स करून घेऊ. हे तेल तापलेले, त्यामध्ये आपण हा मसाला ॲड करून घेऊ. आणि याला थोडं एक 5 मिनटं त्याला छान उकळी येऊ दे. तर आपण ठेवून द्यायचं. आणि इथं कांदा टोमॅटो छान फ्राय झालेले. त्यामध्ये आपण हे चिकन ॲड करूया. छान परतून घेऊ. आता याच्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ ॲड करायचं. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे वापरा, कारण काही लोकांना तिखट जास्त आवडतं, काही लोकांना एवढं तिखट आवडत नाही. तर मला थोडंसं स्पायसी लागतं म्हणून मी जरा जास्त तिखट वापरते. मी कांदा लसूण मसाला वापरते तिखटाला. आता हे छान शिजलेले, तर ह्याच्यामध्ये आपण जे कुकरमध्ये चिकन शिजवून घेतलेलं त्याचं पाणी आपण आता त्याच्यात ॲड करून घेऊया. ह्याच्यामध्ये स्टॉक ॲड करून घेऊया. आणि छान असं मिक्स करून ह्याला आता छान उकळी येऊ दे.
हे व्यवस्थित उकळलं की तांबडा रस्सा रेडी. ते छान चिकनला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी हे वाटण रेडी करून ठेवलं होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये नॉर्मल वाटण जे आपण नॉनव्हेजला वापरतो, आलं, लसूण, कांदा, खोबरं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर. तर हे थोडंसं मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते. मिक्स करून घेऊया. मी याच्यात अजून पाणी ॲड केलेलं नाही आहे. झालं. मीठ, चवीपुरतं मीठ. आता ह्याच्यामध्ये धनिया पावडर आणि मी होममेड चिकन मसाला आहे, जे मी घरी बनवून ठेवत असते. चिकन मसाला, गरम मसाला वगैरे. थोडंसं ह्याच्यामध्ये आता धनिया पावडर ॲड करूया. आणि हे चिकन मसाला. दीड टेबलस्पून चिकन मसाला ॲड करू. सगळं मिक्स करून घेऊया छान. मी ह्याच्यामध्ये बिलकुल पण पाणी ॲड केलेलं नाही आहे. जे चिकनचं पाणी असतं आणि जे तेल असतं हे त्याच्यामध्येच पूर्ण शिजून घ्यायचं. फ्लेम बारीक करून एक 20 मिनिट्स छान त्याला शिजू द्या. 15-20 मिनिटात ग्रेव्ही रेडी होईल. आणि जे आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून त्यासाठी मी हे पनीरचं ग्रेव्ही बनवले. मी हेच वाटण वापरले जे मी चिकनला वापरलेले. सेम मसाला मी यूज करते, कारण दोन्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनवायचं थोडंसं होतं असं. पण आता काय त्यांना पण आवडत नाही म्हणजे आता खात नाही, नॉनव्हेज खात नाही. ठीक आहे, त्यासाठी मी पनीरचं बनवलेलं आहे. आणि आता हे छान थोडं एक 15-20 मिनटं शिजू दे. मग मी झालं की कम्प्लीट तुम्हाला दाखवते. सो चिकन रेडी झालेलं आहे, तांबडा रस्सा. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.